नमस्कार. प्रेरणादायी विचार या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीची प्रेरणादायी कथा बघणार आहोत जी सत्य घटनेवरती आधारित आहे. मार्क इंग्लिस नावाचा न्यूझीलंडमधील रहिवासी, ज्याने दोन्ही पाय नसताना सुद्धा एव्हरेस्ट शिखर सर केले, अशा या धाडसी रहिवाशाची न्यूझीलंडमधील प्रेरणादायी गोष्ट आपण आजच्या या आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही एक सत्य कथा आहे न्यूझीलंडमधील राहणाऱ्या मार्क इंग्लिस नावाच्या एका व्यक्तीची, ज्याने एव्हरेस्ट शिखर सर केले, ते पण दोन्ही पाय नसताना. चला तर मग सुरू करूया. न्यूझीलंडमध्ये सर्वसामान्य घरात जन्मलेला मार्क हा एक मुलगा न्यूझीलंडच्या सर एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट शिखर चढल्यापासून प्रत्येक साहसी पोराचं आयुष्यात एकदा तरी एव्हरेस्ट गाठायचं हे स्वप्न असतं. असं स्वप्न लहानपणी पाहणारा मार्क सुदैवाने तरुण वयातच त्याला एक नोकरी मिळाली, जी माउंट कुक नॅशनल पार्कमध्ये होती. पार्कमध्ये सर्च अँड रेस्क्यू माउंटेनियर म्हणून 82च्या नोव्हेंबर महिन्यात मार्कच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं. माउंट कुकवर असताना अचानक झालेल्या भयानक हिमवादळात मार्क आईस केव्ह म्हणजे बर्फाच्या गुहेत सापडला. त्यात तो 13.5 दिवस अडकून राहिला. 13.5 दिवस अन्न नाही, पाणी नाही, उभेसाठी कपडेही नाहीत, अंथरूण पांघरूण नाही. नेहमी बरोबर असलेला त्याचा एक प्रायमस स्टोव्ह होता, तोही देखील आज त्याच्याबरोबर नव्हता. अशा अवस्थेत अपघात घडला. त्यावेळी 65 किलो वजन असलेल्या मार्कला जेव्हा रेस्क्यू टीमनं जिवंत बाहेर काढलं, तेव्हा त्याचं वजन 39 किलो इतकं घटलं होतं. अशा भयानक परिस्थितीत मार्क जगूच कसा शकला? केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. आता पुढे काय करायचं? अशा अवस्थेत त्याला खूप प्रश्न पडू लागले. आयुष्यात पुढच्या डिसिजन्स त्याला घेता येईनात. करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यापुढे होता. या भयानक अपघातात त्याचे पाय फ्रॉस्ट बाईटनं पूर्णतः काळे झालेले होते. लाकूड जळून काळे ठिक्कर पडतं तसं काळं पडलेले पाय, गुडघ्याखालचे दोन्ही पाय कापून काढण्याशिवाय गत्यंतरच नव्हती. पाय कापले गेले. जखमा पूर्ण बऱ्या होईपर्यंत हॉस्पिटलमध्ये पडून राहिला. आता मार्क पुढे एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. आता काय करायचं? हे सगळ्यात मोठं आव्हान आज मार्क पुढे उभा होतं. या अपघातानं निगडीत असलेला पेशा पुढं चालू ठेवणं शक्यच नव्हतं. मग लिंकन विद्यापीठात बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन त्यानं BSc ही पदवी घेतली व न्यूझीलंडमधील ब्राईट स्टर्च स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेत 89 ते 92 या काळात सायंटिफिक ऑफिसर म्हणून त्याने नोकरी देखील केली. आता त्याच्यापुढे असलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं काय असतील हे त्यालाच माहिती होतं. पण खेळाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. पाय नसल्यामुळे खेळणं अवघडच होतं. अशा संकटांना झुकेल तो मार्क कसला? दॅट विच डज नॉट किल यू मेक्स यू स्ट्रॉंगर, हे तो कायम म्हणायचा. असा विचार करून स्कीइंग आणि सायकल चालवणं या खेळात कृत्रिम पाय लावून सहभागी व्हायला मार्कची सुरुवात झाली. काही हाती घ्यायचं ते उत्तमच करायचं आणि शेवटपर्यंत चालू ठेवायचं. या जिद्दीमुळे या दोन्ही खेळांमध्ये त्यानं एवढं प्रावीण्य मिळवलं की तो शेवटी देशीय तसंच आंतरदेशीय पातळीवरही अपंगांसाठी असलेल्या डिसेबल्ड अल्पाईन स्कीइंग व डिसेबल रोड सायकलिंगमध्ये अनेक पदक मिळवली. अशी अनेक मेडल्स मिळवून तो सर्वांसमोर प्रेरणादायी ठरला. 2000 साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिक्समध्ये सायकलिंगचं रौप्य पदक त्याने पटकवलं व प्रेरणादायी ठरला. रौप्य पदक हे त्याने मिळवलेल्या वैयक्तिक तसेच न्यूझीलंडच्या इतिहासाला पहिलाच मानबिंदू होता. सायकलिंग करण्यामागचा मार्कचा विचार फार महत्त्वाचा आहे. तो म्हणतो, पाय नसताना सायकलिंग कसं करायचं यापेक्षा या खोट्या पायांमुळे शरीराचा तोल सांभाळणं सोपं जातं. खोटे पाय धातूचे असून त्यामध्ये पोकळी असल्याने सायकल चालविताना वाऱ्याचा अडथळा कमी होऊन वेग वाढतो. त्याचे हे पॉझिटिव्ह थॉट्स त्याला नक्कीच पुढे नेत गेले. हळूहळू तो पुढे जात गेला आणि त्याचा तो सायकलिंग करण्याचा वेग होता तो वाढायला त्याला मदत मिळत गेली.
सिडनीच्या ऑलिम्पिक्सचं सिल्वर मेडल घेण्यासाठी पोडियमवर उभं असताना मार्कला आपण माउंट कुकवर उभे असल्याचं चित्र डोळ्यासमोर तरळत होतं आणि एक नवं स्वप्न त्याला साथ घालत होतं, गिर्यारोहणाचं. मार्कचं म्हणणं अगदी साधं आणि सरळ आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात आपण कधीही कोणत्याही परिस्थितीत बदलू शकत नाही, त्याबरोबर जगायला शिकलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी बदलायला आपल्याला शक्य असतं त्या नक्कीच बदलायला पाहिजे. म्हणजेच ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता त्या तुम्ही बदलायचा पूर्णपणे कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या प्रयत्नामध्ये तेवढं सामर्थ्यही असलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला ते बदलायचा प्रयत्न कराल तेव्हा तुमचा ॲटिट्यूड सुधरेल. तुमचा ॲटिट्यूड काय? प्रत्येकाच्या यशाचं रहस्य असतं ते त्याच्या ॲटिट्यूडमध्ये. मार्क म्हणतो तसं तुमची मूल्य, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि प्रत्यक्षात तुम्ही काय आणि किती प्रयत्न करता यावरच तुम्ही यशस्वी होणार आहात की तुम्ही अपयशी ठरणार आहात हे अवलंबून असतं. स्वतःकडे त्रयस्थ नजरेतून आपण बघू शकतो का? स्वतःतून बाहेर पडून तशी नजर विकसित करता यायला हवी. एखादी गोष्ट करताना अशक्य म्हणण्याआधी शक्यता पडताळून पाहायला हव्यात. आपण निर्णय कशाच्या बळावर घेतोय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि हे समजणंच सगळ्यात जास्त गरजेचं आहे. का, कशाला हा विचार करण्याआधी मनात यायला हवं का नाही? मग आपोआपच तुम्ही तुमचे मार्ग बंद करण्याऐवजी खुले करत जाता. एखाद्या गोष्टीचा तुम्ही किती ध्यास घेता, त्याला सर्वार्थानं कसं वाहून घेता, त्यासाठी किती तपशीलवार योजना आखता, यावर आणि फक्त यावरच तुमचं यश अवलंबून असतं. दिनांक 15 मे 2006 रोजी मार्क इंग्लिस यांनी एव्हरेस्ट शिखर गाठलं. त्यांच्या या साहस जगाचे डोळे दिपले. अनेक व्यावसायिक गिर्यारोहकांच्या कुशल नेतृत्वाच्या मदतीनं अनेक सर्वसामान्य वाटणारी माणसंही एव्हरेस्ट शिखरावर चढतात, पोहोचतात. मग मार्क इंग्लिश याचं एवढं जगावेगळं कौतुक करण्याचं काय कारण असेल? याचं उत्तर आता तुम्हाला कळेल की त्याचं एवढं कौतुक करण्याचं नक्की कारण काय होतं. तर सर्वात प्रथम म्हणजे मार्क इंग्लिस यांना गुडघ्याच्या खालपासूनचे दोन्ही पायच नाहीत. जिद्द, सकारात्मक दृष्टिकोन, निर्धारानं आखलेली योजना आणि ध्येयावर पूर्णपणे केंद्रित केलेलं लक्ष याचं हे फलित होतं. नुकतीच ऑकलंड युनिव्हर्सिटीची जनरल स्टाफ कॉन्फरन्स संपन्न झाली होती आणि कॉन्फरन्सला प्रमुख पाहुणे म्हणून मार्क इंग्लिस यांना बोलविले होते. आता या कॉन्फरन्समध्ये काय झालं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे हे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी सगळे तेथे जमले होते. एव्हरेस्टवरील चढाईमध्ये हाताच्या बोटांना तसेच पायांनाही फ्रॉस्ट बाईटनं झालेल्या असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अजून उपचार घेत असतानाच हे निमंत्रण स्वीकारून थेट हॉस्पिटलमधूनच ते आले होते. व्हीलचेअरमध्ये बसलेले, गुडघ्याखालच्या खाली दोन्ही पाय नाहीत, दोन्ही गुडघ्यांना बँडेज गुंडाळलेले, दोन्ही हातांनी 2 बोटे बँडेजमध्ये, अर्ध्या बायांचा साधा शर्ट घातलेले ते म्हणजे हे मार्क. पण चेहरा एकदम तरतरीत आणि छानसं हसू त्यांच्या ओठावर होतं. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत झाले. त्यांनी बोलायला सुरुवात केली. सोबत त्या प्रसंगाच्या स्लाइड्स, त्यांच्या आयुष्याचा चित्रपट समोर उलगडत होता. त्यांच्या या आयुष्याचा खडतर प्रवास तिथे सर्वांसमोर प्रस्तुत होत होता. अशा अवस्थेत पुढे काय झाले, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या आणि ते एव्हरेस्ट शिखर कसे चढले हे आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत. तर तुम्ही याचा येणारा दुसरा भाग नक्की बघा. त्यांच्या आयुष्यातील ही लढाई त्यांनी कशी पूर्ण केली आणि दोन्ही पाय नसताना आणि कृत्रिम पायही तुटल्यानंतर पुढे काय घडले हे नक्की पाहण्यासाठी तुम्ही भाग 2 ऐका आणि या प्रेरणादायी प्रवासामध्ये तुम्ही तुमचा प्रवास कसा आहे हे बघा. तुमच्याकडे किती योजना आहेत, तुमच्याकडे किती सुखसोयी आहेत याचा विचार करून आयुष्य कसं जगायचं हे ठरवा.
आता पुढे काय होईल हे आपण पुढच्या भागात पाहूयात. त्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. धन्यवाद.